थरामध्ये संपूर्ण प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. सामन्याला सुरुवात होती आणि पंच म्हणतायत लेट्स प्ले. प्रवीण विषय आणि गणेश गायकर सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकामध्ये आहेत. यश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाजीसाठी आपण पाहतोय गौरव आणि अरबाज ही जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. गोलंदाज यश दलाल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक. यश मोरे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल आपण पाहतोय डाऊन दी लेग वाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेने या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. सीझन 3 ची सुरुवात कशी झाली तर वाईट बॉलने झाली. ही गोष्ट प्रत्येकाच्या आठवणीमध्ये राहील. यश मोरे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल वाईड आलाय आपण पाहतोय आणि बॅटिंग साठी गौरव आणि अरबाज ही जोडी मैदानावरती आहे. एनर्जी फिटनेस संघाचे संघमालक देखील आहेत गौरव. पुढचा बॉल फुलर लेनचा होता आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता. बॅट वरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाही. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये तरी देखील एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. एनर्जी फिटनेस आणि के टायगर्स या 2 संघांदरम्यान ही मॅच आपण पाहतोय मैदानावरती. पहिला सामना आजच्या दिवसामधील आणि कुळगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. सीझन 3 आहे या स्पर्धेचा आणि प्रत्येक वर्षी मात्र या स्पर्धेने वेगवेगळी वैशिष्ट्य पाहिलेले आहेत. मिडल क्षेत्रामध्ये संधी आहे. डेंजरस इन क्रिकेट अँड देयर विल बी डिरेक्ट हिट आणि पहिला फलंदाज आपण पाहतोय माघारी परतेल. इथे आली विकेट. खेळाडू बाद. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी मिडल क्षेत्रामध्ये बॉलला कलेक्ट केलं. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलला आणि फेकी देखील केली आहे. डिरेक्ट हिट आपण पाहिली. अचूक निशाणा मात्र तिथे लगावला होता आणि इथे मात्र विकेट आलेले आहे. पहिले धावबाद स्वरूपामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज थोडस रेडी राहायचे. आपण थोडस घाईने मैदानावरती जायचं ही देखील विनंती आहे. क्रमांक 3 वरती आपण पाहतोय सिद्धांत मैदानावरती दाखल झालेत. पहिली विकेट आज आपण जर पाहिलं तर धावबाद स्वरूपामध्ये आलेली आपण पाहिली आहे. रन आउट हे डिसमिसल कुठल्याही बॅटरला खरं तर आपल्या करिअर मध्ये नको असतं परंतु बऱ्याच वेळा आपण फलंदाजांना धावबाद होताना पाहतो. नवीन बॅटर सिद्धांत मैदानावरती. पॉवर प्ले सुरू आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र इनफिल्डला क्लिअर केले आणि डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. बॉल लाडूतील फेकी करतील तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 3. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय एनर्जी फिटनेस आणि त्या संघाला मात्र अगदी सुरुवातीलाच एक धक्का लागला. धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आपण पाहिलं. फलंदाज अरबाज बाद झाले. सिद्धांत आणि गौरव ही जोडी मैदानावरती आहे. डेंजर एंडला धावत होते आपण पाहिलं. अरबाज आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली. अपील तर झाली आहे पंचांकडे. जोरदार अपील होती. लाऊड अपील परंतु अपील पंचांनी फेटाळलेले आहे आणि हा बॉल आपण पाहते डॉट असणार आहे. पहा अपील बॉल कुठे पिच झाला ही गोष्ट महत्वाची आहे आणि तो स्टंपला हिट होतो की नाही ही देखील गोष्ट महत्वाची. अशा अनेक फॅक्टर खरं तर लेग बिफोर विकेट मध्ये चेक केले जातात. लेग स्टंपच्या बाहेर जर बॉल पिच झाला असेल जरी बॉल स्टंपवरती हिट होत असेल तरी देखील खरं तर पंच त्याला बाद देत नाहीत. ही देखील गोष्ट महत्वाची आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल येताना तुम्हाला पाहायला मिळेल किंवा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल पंच वाईडच का देतात हा देखील प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असेल. अगदी खेळाडूच्या जवळून गेला स्टंपच्या अगदी जवळून जरी गेला तरी देखील त्या बॉलला वाईड बॉल घोषित केलं जातं कारण तो पोर्शन असा असतो लेग स्टंपच्या बाहेरचा की तो हिडन मानला जातो बॅटरसाठी आणि म्हणून लेग स्टंपच्या बाहेर पडलेला बॉल जरी तुमचा एक्सटेंड वरती आढळत असेल तरी देखील लेग बिफोरची विकेट तुम्हाला मिळणार नाही. हा नियम आहे कारण हिडन असतो तो पोर्शन बॅटरसाठी. यावेळेस मात्र बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळालं. खूप वेगात बॅट स्विंग झाली परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. लेंथ वरती हा बॉल पडला. हलकासा राईज देखील झाला. विकेट किपरचा वेध बॉलने घेतलाय आणि
षटक क्रमांक 1चा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 धावा धावफलकावरती आहेत. काय गोलंदाजी केली आहे यश मोरे यांनी पहिल्या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली व्हीकेके टायगर संघासाठी. व्हीकेके टायगर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय एनएचजी फिटनेस अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. तर अनेक साऱ्या जिम आपण पाहतो एनएचजी फिटनेसच्या आहेत बदलापूर शहरामध्ये आणि त्यांचा देखील संघ आज मैदानावरती उतरलेला आपण पाहतोय. गौरव सर आहेत. आणि समीर कोंडिलकर साहेबांचा संघ आपण पाहतोय व्हीकेके टायगर तो देखील मैदानावरती उतरलाय. मुन्ना स्वामी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय षटक क्रमांक 2 साठी. 3 वर्ष आणि 3 वर्षांमध्ये अनेक विविधता या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. वैशिष्ट्ये पाहिलेले आहेत वेगवेगळी या स्पर्धेची. आणि खरवईच्या या ऐतिहासिक मैदानावरती ही स्पर्धा मात्र सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. अजून एक आपण पाहतोय. आतापर्यंत 3 धावा आल्यात त्यामध्ये एक वाईडच्या माध्यमातून आली आहे. 2 धावा बॅटच्या माध्यमातून आलेल्या देखील आपण पाहिल्यात. आणि मुन्ना स्वामी यांचा पहिला बॉल डॉट आलेला आहे. गौरव आहे स्ट्राईक एन वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळालंय. आडव्या बॅटने वारंवार खेळण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून केला जातोय आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र सफलता मिळत नाहीये. सरळ बॅटने खेळणं गरजेचं आहे. ऍज अ क्रिकेटर म्हणून तुम्हाला आडव्या बॅटने तर खेळता आलंच पाहिजे परंतु सरळ बॅटने देखील खेळता येणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा गेमचा आपला आपला अंदाज असतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस देखील प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळते. अत्यंत बाहेरचं पिचिंग होतं आणि प्रत्येक बॉल वरती जर तुम्ही आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला तर गोलंदाज देखील ते चित्र पाहत असतात. आणि प्रत्येक गोलंदाज स्वप्न असतं की बॅटरचं खरं तर बलस्थान काय आहे, स्ट्रेंथ काय आहे. तुमच्या स्ट्रेंथ वरती बॉल येऊच शकत नाही आणि ते चित्र आतापर्यंत मुन्ना स्वामी यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले 3 बॉल इथे मात्र डॉट पाहायला मिळालेत. यावेळेस देखील शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत आणि हा बॉल देखील डॉट आलाय. 4 बॉल डॉट आलेत. या इनिंग मध्ये आतापर्यंत विचार केला तर डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप जास्त पाहायला मिळेल तुम्हाला. आणि एनएचजी फिटनेस संघाच्या अडचणी मात्र वाढताना पाहायला मिळत आहेत कारण षटक क्रमांक 1 मध्ये केवळ 3 धावा आल्या होत्या आणि षटक क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत धाव आली नाहीये. आतापर्यंत निर्धाव राहिले हे षटक. आणखीन एक बॉल डॉट आलाय. लगातारचे 5 बॉल डॉट टाकलेत मुन्ना स्वामी यांनी. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्याला हरकत नाहीये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली मुन्ना स्वामी यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय लगातारचे 5 बॉल डॉट टाकलेत आणि गौरव यांना मात्र थांबवून ठेवलंय. वारंवार आपण पाहतोय अत्यंत बाहेरची लाईन त्याने ठेवलेली आहे आणि फलंदाजाला मात्र चकवा दिलाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय आणि हा संपर्क खूप दर्जेदार झालाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप दूरवरती लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळतोय बॅटर गौरव यांच्या माध्यमातून. आणि मैदानावरती सांगितलंय सौ सोनार की एक लोहार की. ठोकला सिक्सर. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तर पहिला बाउंड्री हिट कसा आला केपीएल 2024 मध्ये तर प्रत्येकाला सांगता येईल की गौरव यांच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आला होता आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स आणि स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती व्हीकेके टायगर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो एनएचजी फिटनेस अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. गौरव मढवी आणि महेश नायर यांच्या मालकीचा संघ आहे एनएचजी फिटनेस आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय व्हीकेके टायगर्स. अगदी समीरजी कोंडिलकर साहेबांच्या मालकीचा संघ आहे आणि या 2 संघांदरम्यान मात्र क्रिकेटचा थरार मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. यश मोरे पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड फील्ड मध्ये देखील दाखल झालेत.
षटक क्रमांक 3 ते हाताळतील आणि पुन्हा एकदा सुरुवात आपण पाहतोय वाईट बॉलने आहे. षटक क्रमांक 1 ची सुरुवात देखील आपण पाहिलं वाईट बॉलने केली होती यश मोरे यांनी आणि आतापर्यंत 10 धावा केवळ धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोरकार्ड, 10 धावा धावफलकावरती. यश मोरे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 1 मध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एक विकेट आल्या आतापर्यंत, ती देखील धावबाद स्वरूपामध्ये आलेली आहे. म्हणजे गोलंदाजाच्या नावावरती कुठली विकेट नाही आतापर्यंत या सामन्यामध्ये. धावांवरती रोख, परंतु यावेळेस आणखी एक वाईट बॉल आणि धावा क्रिकेटच्या खेळामध्ये येणं गरजेचं आहे. क्रिकेट हा मोमेंटमचा गेम आहे. एक बॉल जरूर आपण पाहतोय बॅटला लागलेला आहे गौरव यांच्या आणि इथून मात्र सिद्धांत यांना देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. एका भागीदारीची आवश्यकता आहे एनर्जी फिटनेस संघाला आणि भागीदारी इथून बिल्ड करावी लागेल, त्याखेरीज पर्याय नाही आहे. यश मोरे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. लगातारचे 2 बॉल डॉट आलेत, म्हणजे अजून देखील 6 अधिकृत बॉल या षटकामधले शिल्लक आहेत आणि वाईडची हॅट्रिक देखील पूर्ण केली यश मोरे यांनी. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावांचे षटक हाताळणाऱ्या यश मोरे यांनी लगातार 3 बॉल वाईट टाकलेत. क्रिकेट आहे बॉस आणि इथे प्रत्येकाचा कस लागतोच. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी स्कोरकार्ड, 12 धावा धावफलकावरती. यश मोरे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 3 कन्झिक्युटिव्ह वाईट डिलिव्हरीज इन अ रो. लगातारचे 3 वाईट बॉल आपण पाहिले गोलंदाज यश मोरे यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. इथे आपण पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही आणि ते चित्र वारंवार पाहायला मिळते. सरळ बॅटने आतापर्यंत बॅटरने खेळण्याचा प्रयत्न केला नाही. अक्रॉस खरं तर बॅकलाईट येताना पाहायला मिळाली आणि त्या माध्यमातून मात्र धावांवरती जी रोख लागली आहे ती आतापर्यंत लागलेली आहे. हा देखील डाऊन दी लेग आहे. 1 मोर वाईड. आता अँगल बदललाय असं वाटतंय. आता खरं तर आपण पाहायला आतापर्यंत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट होते, परंतु आता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील गोलंदाज करतील, यामध्ये शंका नाही. अँगल खरं तर बदलण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने, कारण 4 वाईड एकाच षटकामध्ये आलेत आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहता की अशा रीतीने वाईड आल्यावरती गोलंदाज अँगल बदलण्याचा प्रयत्न करतात. इथे अँगल बदलला गेलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय करवईच्या मैदानावरती 2 धावा घेणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. इथे मात्र थोडंसं फंबल झाला आणि फंबलच्या माध्यमातून 2 धावा अर्जित झाल्यात. या मैदानावरती 2-3 धावा धावणं खूप कठीण आहे. 2च धावा आल्यात आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मार्गस्थ आहे. यश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहेत 15. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः आत्मनिर्भर होत आहेत का, तर झालेत आणि पकडलाय झेल. कॉट अँड बोर्ड. 1 मोर विकेट. गोलंदाज आपण पाहतोय सिद्धांत देखील इथे बाद झालेत. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय 2 खेळाडू आतापर्यंत बाद झाले. पहिली विकेट धावबाद स्वरूपामध्ये आली आहे, दुसरी विकेट झेलबाद स्वरूपामध्ये आलेली आहे आणि गोलंदाजी चांगली राहिली आहे. वाईड बॉल जर तुम्ही वगळले यश यांचे तर एकंदरीत गोलंदाजी चांगली राहिलेली आपण पाहतोय. 5 वाईड बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि त्या अनुषंगाने धावा आहेत मैदानावरती, परंतु आणि नवीन बॅटर आपण पाहतोय अमित डांगरे मैदानावरती दाखल झाले. त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील, त्याखेरीज पर्याय नाही. तर लेजंड खेळाडू आहेत आपण पाहतोय कुळगाव विभागामधील आणि ते सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. ओल्ड इज गोल्ड, नॉट टू बी सोल्ड असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. धावफलकावरती धावा आहेत 15. अमित डांगरे आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 4 वरती एक डिग्री मिळेल, परंतु अनुभव मिळणार नाही आणि इथे मात्र अमित डांगरे यांच्याकडे अनुभव आहे
आणि अनुभवाचा मात्र पूर्णपणे उपयोग ते मैदानावरती करतायत. ठोकलाय पहिल्या बॉलवरती चौकार. एकूण धावफलकावरती धावा आहेत 19 आणि आत्मविश्वासासाठी ह्या गोष्टी खूप जरुरी आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन संधी स्कोर कार्ड 19 धावा धावफलकावरती. अमित डांगरे सध्याच्या घडीला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती आहेत आणि पहिल्या बॉल वरती चौकार आलेला आहे. अमित डांगरे यांनी जो पहिला बॉल फेस केला त्यावरती चौकार खेळला. 19 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्याकडे बघ चक्रीने आणले बघ चक्रीने माईकवाला कोणी घालते सुदर्शनची बटन खराब झालं माईक एकोणीस धावा धावफलकावरती आहे. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय एज लागते दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. इथे मात्र धावेचा प्रयत्न आहे. धावाची देखील संधी होती परंतु तसं होऊ शकलं नाही. आपण पाहतोय थ्रो देखील थोडासा वाईड आला आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहे. 20 रन संधी स्कोर कार्ड 20 धावा धावफलकावरती. कुठे आहे माझी गाडी? तिकडे आहे. 20 रन संधी स्कोर कार्ड. पाच बॉल झालेले आहेत. आपण पाहतो षटक क्रमांक 3 मधले एक बॉल अद्याप शेष आहे. पहिला वाईड, दुसरा वाईड, तिसरा वाईड, 3 वाईड आले. त्यानंतर डॉट आला, त्यानंतर वाईड आला. 2 धावा, विकेट 4 आणि 1 बॉल बाकी आहे. लिगल बॉल सांगतो तुम्हाला फक्त 4 वाईड आहेत. लिगल बॉल 1 डॉट आहे. एका बॉलवरती 2 धावा आल्या. विकेट आली, 4 आला आणि 1 आला. 5च बॉल झाले. बॉल झाले. 4 वाईड आले. 4 वाईड आले. 4 वाईड आले यावर मध्ये 4 वाईड आहेत. हा मग 3 वाईड नंतर डॉट, मग परत वाईड. 3 वाईड नंतर पहिले 3 वाईड आले, त्यानंतर डॉट आला, परत 1 वाईड आला. 2 धावा, विकेट 4 आणि 1. हा तो आहे इथे लिहिला काय? हा मग एक आहे डॉट, डबल, विकेट. हे बघ डॉट. पहिले 3 वाईड आहेत, त्यानंतर डॉट आहे, वाईड आहे. 2 रन, विकेट 4 आणि 1. अमित त्यांनी कसे 3 खेळले? डॉट कुठला आला? डॉट झाला? याच्यात पण 2च आहे. एक डॉट आला की मागे फुटतो बॉल. एक डॉट आला ना मागे गेला ना डॉट. मग तो 1 रन आला ना आता. तर बॉल फुटतो होता ना. तुम्ही बघितला डॉट? लाईव्हला बघायला लागला आता मला. लाईव्हला बघायला लागलं. ठीक आहे. माझं लक्ष तिथं नाही. 20 धावा धावफलकावरती आहेत. चला वीस धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावर धावा आहेत 20.
तुम्हाला मॅच सुरू करायची आहे, थोडीशी घाई करा, काढून विनंती आहे, जास्त विलंब लावू नका. हे अतिशय महत्वाची सूचना आहे. आले बघायला शब्द ऐकला नाही का लगे माईक तर बंद आहे. 20 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 20 धावा धावपलकावरती आहेत. गिरीश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. गिरीश ठाकरे, गीतेश ठाकरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल होता, चांगला फटका आहे. पॉइंट रिजनला बॅकफुटला गेलेत, कट करतायत. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथे 2 धावा धावणं खूप कठीण काम आहे या मैदानावरती, परंतु तरी देखील आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. पुढच्या मॅचचे कॅप्टन हॅलो बोला 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 ना बोला ना बोला ना ऐकतोय. ज्यावेळेस आपण पाहतोय हा बॉल समोर दिशेने आलाय. हा बोला ना बोला ना. स्वप्नील चव्हाण आणि सुमित बावस्कर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गीतेश ठाकरे यांच्या विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. गीतेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. आपण पाहतोय धावपलकावरती धावा आहेत 23. स्कोर बरोबर लिहिला ना पहिल्या वरचा दुसऱ्या वरचा लिहिला गीतेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. अंतिम षटक अजून देखील बाकी आहे येणं. सेकंडला सोहर आहे. आपण पाहतोय या पहिल्या डावातली यावेळेस देखील बॅट स्विंग तर खूप वेगात झाली. असं वाटलं बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला असता तर जोवेली गावाच्या पलीकडे हा बॉल गेला असता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. हा देखील बॉल डॉट आलाय. 23 धावा धावपलकावरती आहेत 23. गीतेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी ते देखील करतायत. ऑप्शनच्या बाहेर हा देखील बॉल वाईड आलेला आहे. अवांतर धाव पुन्हा एकदा मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 24. भाऊ सांगा मी त्याला ते बाहेर आहे. चेक केलं जाईल. आपण पाहतोय बॉल कुठे पिच झाला हे चेक केलं जाईल तिसऱ्या बंधांच्या माध्यमातून. बॉलचं पिचिंग पाहिलं जाईल. नो बॉल कॉल केलेला आहे. आपण पाहतोय अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर. खरं तर आपण पाहतोय हा बॉल पिच झाला होता आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय नो बॉल पंचांनी घोषित केला. पुढचा बॉल फ्री हिट असेल. यावेळेस देखील आपण पाहतोय प्ले अँड मिस चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणखी एक बॉल डॉट आलाय. 24 धावा धावपलकावरती आहेत. गीतेश ठाकरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. स्वप्नील चव्हाण आणि सुमित बावस्कर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाची राशी या ठिकाणी लगावली गेली होती, परंतु 24 धावा धावपलकावरती आहेत.
यावेळेस देखील फटका चांगला आहे. आपण पाहतोय कॉर्नर क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. धावाची संधी आहे परंतु 2 धावा इथून देखील अर्जित होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26. यावेळेस आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. बॉल लाडवतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पुढे एकदा पूर्ण होतील. जर धावबाजसाठी ऑनफील्ड पंचाने रिव्ह्यू घेतला तर त्यांचा सॉफ्ट सिग्नल पहिला विचारात घेतला जाईल. जर आपल्याकडे लाईव्ह टेलिकास्ट मध्ये कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स नसेल तर आपण पाहतोय त्यांचा सॉफ्ट सिग्नल पहिला विचारात घेतला जाईल. जर रिव्ह्यू घेतला तर धावफलकावरती धावा आहेत. आपण पाहतोय 28. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 28 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती. अमित डांगरे आणि गौरव ही सेट फलंदाजांची जोडी सध्याच्या घडीला मैदानावरती आहे. अंतिम षटकाचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि 28 धावा धावफलकावरती आहेत. धृती 11 आणि राज ऑरियर संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉससाठी यायचे आणि सामन्याच्या मध्यंतरामध्ये आपण पाहतोय बरोबर टॉस केला जाईल. या देखील सामन्याचा दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहे. धृती 11 आणि राज ऑरियर संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. श्रीमान वैभव सेठ मुठे आणि प्रथमेश मुठे यांच्या मालकीचा संघ आहे धृती 11 आणि आपण पाहतोय श्रीमान रमेश सोळसे साहेबांच्या मालकीचा संघ आहे राज ऑरियर्स. दोन्ही संघांचे संघनायक विनंती आहे आपण टॉससाठी लगेच यायचंय. अरबाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. अरबाज बी. षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम इथे सुरू होईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत परंतु आपण पाहतोय झेल इथून सुटलाय आणि 2 धावा अर्जित होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. जीवनदान तर मिळाले अमित डांगरे यांना आणि डावाला फिनिशिंग टच देण्याची नामी संधी आहे त्यांच्याकडे. 30 धावा धावफलकावरती आहे. टॉससाठी यायचे धृती 11 आणि राज ऑरियर संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी लगेच या ठिकाणी यायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल हवेमध्ये आहे. यावेळेस कोण झेल घेणार. गोलंदाज स्वतः आत्मनिर्भर बनतात. झेल टिपलाय आणि अमित डांगरे यांची देखील खेळी आली आहे संपुष्टात परंतु चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. डावाला सावरण्याची आवश्यकता होती आणि डाव सावरण्याचा प्रयत्न अमित डांगरे यांनी सातत्याने मैदानावरती केला. त्यांची देखील आली आहे विकेट. 30 धावा धावफलकावरती आहेत. एनर्जी फिटनेस संघ आपण पाहतोय तेवढा लईत वाटला नाही. आज आपण पाहतोय सुरुवातीपासून खरं तर या डावाची सुरुवात अडखळत झाली आणि खूप महत्वाची विकेट आपण पाहतोय. आरबाज धावबाज झाले आणि तेव्हापासून संघाच्या अडचणी मात्र सातत्याने वाढत गेलेल्या आपण पाहिल्यात. नवीन बॅटर आपण पाहतोय तन्वीर मैदानावरती दाखल झालेत. तन्वीर आहेत आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती. तीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय बॉल हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपतील. विकेट आणि बॅक टू बॅक विकेट इथे येताना पाहायला मिळतात. आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये अरबाज देखील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. लगातारचे 2 विकेट आपण पाहिल्यात.
तर विकास पाडावे यांच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतोय बारक्या यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. म्हणजे बक्षीस घरातच जाईल याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. हो हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय कमालीचा स्ट्रोक आहे. मोठ्याच्या बॅट मधून आल्या आल्या पहिल्या बॉल वरती आक्रमण. हा बॉल होता आणि पहिल्या बॉल वरती ढोकला षटकार. तर 500 रुपये आलेले आहेत एका षटकारासाठी. आपण पाहतोय मोठ्याच्या विकास पाडावे आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती षटकार आलाय आणि एका षटकारासाठी आपण पाहतोय 500 रुपये घोषित केलेले आहेत. यावेळेस आपण पाहतोय प्ले अँड मिस डॉट बॉल इथे मात्र आलाय. डावाला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न तर केलाय मोठ्याने. मैदानावरती आल्यावरती पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. या इनिंग मध्ये आपण पाहतोय एक षटकार अमित माफ करा गौरव यांच्या बॅटमधून आला होता. अमित यांच्या बॅटमधून चौकार आलाय आणि विकास यांच्या बॅटमधून षटकार आलाय. आतापर्यंत 3च बाउंड्री या संपूर्ण डावामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्यात. आणखीन एकदा आपण पाहतोय बॉल हवेमध्ये तर आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली पोहोचलेत आणि झेल टिपतील. इथून मात्र विकेट आलेले आहे. विकास देखील बाद झालेत. अंतिम षटकामध्ये अरबाज 3 विकेट अर्जित करतायत आणि धावफलकावरती धावा आहेत. 36 धावा धावफलकावरती आहे. 37 धाव्यांचं लक्ष मात्र ठेवलं गेलंय खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. तत्पूर्वी आपण टॉस करतोय. एका बाजूने धृती 11 वैभव मोठे आणि प्रथमेश मोठे यांच्या मालकीचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय राज वॉरियर्स रमेश सोलसे साहेबांच्या मालकीचा संघ आहे. आणि या 2 संघांदरम्यान टॉस इथे केला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक विनंती आपण टॉस साठी लगेच यायचंय. टॉस साठी या, ही अतिशय महत्वाची सूचना आहे. टॉस केला जातोय. आपण पाहतोय श्रीमान समीरजी कोडेलकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि दोघं भाऊ आता एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय खेळताना पाहायला मिळतील. भोईर ब्रदर्स आहेत आणि ते एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आपण पाहतोय टॉस इथे केला जातो. आपण पाहतोय समीर कोडेलकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल आणि या ठिकाणी आपण पाहतोय राज वॉरियर्स संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि 2 बंधू मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला. तत्पूर्वी खेळाचं द्वितीय सत्र सुरू होणार आहे आणि खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये आपण समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करतोय. द वाईस ऑफ कल्याण मिस्टर प्रथमेश ठाकूर आपल्यासोबत जोडले जातील मायक्रोफोनवरती. श्रीमान गोपालजी शहा साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक स्वागत आहे. आणि व्हीकेके टायगर्स संघ आपण पाहतोय त्या संघाचे पुरस्कृत ते आहेत आणि विनंती आहे साहेबांना मी या मंचावरती. आणि पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय राज वॉरियर्स संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि खेळाचं द्वितीय सत्र सुरू होते. मायक्रोफोनवरती जोडले जातील प्रथमेश ठाकूर सर. धन्यवाद. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे. आपलं मनपूर्वक आभार. जाऊया लगेचच आपण मॅचच्या दिशेनं. कुळगाव प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व. तर ओपनिंग पर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. लक्ष फारसं मोठं नाही आहे. 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 37 धावांचं एक मापक असं लक्ष आहे
आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल NSG फिटनेस येस धृती 11 आणि राज वॉरियर्स. त्यानंतर NSG फिटनेस आणि धृती 11 VKK टायगर्स राज वॉरियर्स. NSG फिटनेस राज वॉरियर्स धृती 11 VKK टायगर्स. म्हणजे एक संघ जवळपास 3 मॅचेस खेळेल. त्यामुळे 4 संघांमध्ये आपल्याला आज 6 लढती पाहायला मिळतील. गीतेश आणि अरबाज ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. कुळगा प्रीमियर लीग गावाच्या एकतेसाठी एकत्रित येऊन खेळली जाणारी ही भव्य दिव्य क्रिकेटची महास्पर्धा KPL. आज बिगुल वाजल्या स्पर्धेचा उद्या सांगता सोहळा. पंचाच्या भूमिकेमध्ये मिसो MPL मुरबाड का सितारा गणेश गायकर. दुसऱ्या बाजूला एका जण मुरबाड परिसरामध्ये गाजवलाय अर्थातच भावड्या प्रवीणजी विशे सर. कल्पेश जैन यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम. बघा तयार. पहिला बॉल ओव्हर विकेट. हाफ रॅकेट पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मधून मागे जाईल चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डायव्हर्ट झाला. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. थांबणार नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL चौकार. क्लासिकल फटका. सुरुवात विस्फोटक झाली. ऑन साईडला पुल केला आणि बॉल गोल झाला. डायरेक्ट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन मधून डायव्हर्ट झाला. अचानकपणे चेंडूने गिरकी घेतली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाहेर निघून गेला चौकाराकरिता. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 4. शुभ सुरुवात. चौकारानं सुरुवात केली आहे. कल्पेश जैन यांचं KPL मध्ये मनापूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्विच लगावण्याचा प्रयत्न होता. संपर्क झाला नाही. ते डॉट बॉल. प्रीतमजी गणिक आणि तेजस दादांना विनंती असेल की आपण मुख्य अतिथी मंचावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. KPL अर्थात कोळगा प्रीमियर लीग म्हणजे मान्यवर बघा प्रचंड संख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकेट आला. पूल करायचा होता. एक फॅक्टर मोठा प्रश्न आला खेळपट्टीवर. खरं तर पहिल्यानंतर थोडा खाली राहतो चेंडू. बाउन्स जास्त मिळाला नाही आणि थोडं शंकाने ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल. चौकार आल्याच्या नंतर सलग 2 डॉट आले. त्यामुळे चौकाराचा मात्र अर्थ राहिला नाही. तो रिकव्हर केला गेला बॉलरच्या वतीनं. पुढचा बॉल फोर्स करायचा होता. ऑन द टूज खेळायचा होता. वाईट बॉल. अवांतर धाव. खराब चेंडू होता. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. विटंकीच्या बाहेरून होता. योग्य निर्णय पंचांचा. लाईव्ह ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं अगदी बाहेरून चेंडू. ओ कट करायचा होता. केरच्या मुवमेंट गलीमधून मागे जातच होता चेंडू. तितक्यात थांबवलं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धाव मात्र इथे मिळणार नाहीये. धावसंख्या अवघ्या 5. सलग आपण पाहिलं तर 3 डॉट आलेले आहेत. त्यामुळे फलंदाजावर देखील दबाव असणार आहे. पुढचा बॉल ऑन साईडला पूल केलाय आणि अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल टिपला आणि विकेट. अवघ्या 5 या धावसंख्येवर लागणारा पहिला धक्का. VKK टायगर्स संघ आपण पाहतोय. लक्ष तितकं मोठं नाही आहे. अवघ्या 37 धावांचं तर लक्ष पण सर करताना इथे मात्र नाकी येऊ शकतात. कारण चौकाराला त्या व्यतिरिक्त कोणताही मोठा फटका आला नाही. त्यानंतर मात्र धावफलकावरती धावा फक्त 5.
NSG फिटनेसनं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या तितक्या काही फारशा चांगल्या बनवल्या नाहीत. 36 धावा बनवल्या होत्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता विकेट टायगर्सने. त्यांनी सांगितलं आम्ही चेस करू, पण चेस करताना आता सुरुवात भरपूर खडतर झाली ओव्हरमध्ये. फोर्स करायचा होता पुन्हा एकदा. इथे एक मेल, एक धाव मात्र नक्कीच मिळेल. चौथी धाव आपण ज्याला म्हणतो. 1 धावने धावसंख्या पुढे सरकत असताना पहिल्या ओव्हर नंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. 6 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. येणारे चेंडू शिल्लक असतील 24 आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी आता 31 धावांची गरज असेल. 24-31. खरं तर बॅटर्सच्या बाजूनं मॅच झुकलेली आपल्याला पाहायला मिळेल, पण काही गडे सांगता येत नाही क्रिकेट. वेळ असं घेऊ नका. स्टॉपवॉच सुरू आहे, या गोष्टीची नोंद घ्या. प्रचंड ऊन आहे त्यामुळे जास्त वेळ आपण खर्च करू नका, कारण ऊन भरपूर जास्त आहे, या गोष्टीची नोंद घ्या. आणि वेळ देखील आज आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायच्या, सगळ्या 5 षटकांच्या व्हायला हव्यात. लाऊड अपील, नॉट आउट. डॉट बॉल. डॉट बॉल प्रचंड दबाव वाढवतो सध्याच्या घडीला विकेट टायगर्सवर. या चरणावर इथनं जर इतका दबाव वाढला तर डिफिकल्टीज असतील भरपूर. सेकंड ओव्हर आणि बॉलिंग ट्रॅकवर सध्या अरबाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील, यस इट इज आउट. 6 धावसंख्येवर आणखीन एक धक्का लागला. दुसरा फलंदाजी करताना विकेट टायगर्स या मॅच मध्ये आता बॅकफुटला. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 37 धावांचं एक मापक असं लक्ष आता कठीण होत चाललंय विकेट टायगर्स साठी देखील. कोगा प्रीमियर लीग 2024 दिवस पहिला 4 संघ NSG फिटनेस, विकेट टायगर्स, राज वॉरियर्स आणि धृती 11 ला आपण पाहतोय. न्यू बॅटर सुधीर देसले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. अरबाज यावेळेस देखील एक सोरठी धाव आपल्याला पाहायला मिळते. वेळ बघा. अभि जगताप यांच्या वतीनं 500 रुपये कॅश प्राइज असेल. जय दलाला जर झेल टिपला तरी कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. बोलत या ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपतील आणि सेलिब्रेशन सुरू झालं मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळते. तू चल मे आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. विकेट टायगर्स संघ पूर्णपणे बॅकफुटला या मॅच मध्ये. एक्सिलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय अरबाज. गुड बॉलिंग. एक अरबाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतो. दुसऱ्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्या सोबत आहे थँक्रिक लाईव्ह. येस, नवीन फलंदाज असं तुम्ही थोडं लवकर या. येस, गुड. चांगले साथ तुम्ही देतात ऑर्गनायझिंग टीमला, कारण हे महत्वाचं देखील आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य ज्यांचं आहे
त्याची नावं आपल्यापर्यंत पोहोचतीलच, पण आयोजन कमिटीचा आपण उल्लेख करूया. सचिन दलाल, कुशाल भोई, रमेश डांगरे, तेजस ठाकरे, सुवन कोंडिलकर, आदित्य कोंडिलकर, अविनाश भोईर, मुन्ना स्वामी. प्रचंड मेहनत त्यांची देखील. खूप छान आयोजन आपल्याला पाहायला मिळतं कोलगाव प्रीमियर लीग. हॅलो 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 तर काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत होता. पुन्हा एकदा आम्ही जॉईन आपल्या सोबत जाऊया मॅचच्या दिशेने. नरेश फटका चांगल्या बॉलर्स बॅक खेळत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. फील्ड स्ट्रेट लॉंग ऑफला आहेत. कॉलिंग चुकली आहे. पोहोचल्यात पॉपिंग क्वीज मध्ये. ड्राईव्ह लगावली गेली. रिव्ह्यू ची मागणी. थर्ड अंपायर थोडं कठीण आहे गणेश सर. सॉफ्ट सिग्नल आउट आपण चेक करूया. क्लोज होता पण नॉट आउट. थांबा थांबा आपण चेक करूया. आपण सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि पंचांनी नव्हतं बघितलं, मागून दुसराच कोणी आवाज दिला होता नॉट आउट, त्यामुळे आम्ही अनाऊन्स केलं. पण असं नाहीये, चेक करतात अजूनही. आता तिसरे पण झालेत. आता आपण चेक करू. आउट आहे बघा. कोणी चुकीचा कॉल करू नका आणि इथे येऊच नका कोणी आता थर्ड अंपायर असल्यावर प्लीज. ज्यांना डिसिजन जमणार नाही द्यायला त्यांनी इथे येऊच नका. आउट आहे. तुम्ही लाईव्हला कोणत्याही म्हणजे मनामध्ये काही शंका असेल तर युट्यूब लाईव्ह आपण चेक करू शकता लगेच. आउट आहे. आणि ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तो आपण आता एक्सेप्ट करणार आहोत, कारण एक कॅमेरा त्यामुळे त्यामध्ये सगळ्या गोष्टी कॅप्चर होणं थोडं कठीणच आहे. पण योग्य निर्णय होता पंचाचा. मी कौतुक करेन इतका जवळ क्लोज मार्जिनला निर्णय देणं आणि तोही ॲक्युरेट. गुड डिसिजन. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन दीपेश म्हात्रे यांचं कौतुक आहे. खरं तर त्यांनी अगदी योग्य कॅप्चर केलंय चित्र.
ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑन वरून येतील, चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. थोडं कॉलिंग करा धावताना. रोहितजी राजे साहेबांचं ते शुभागमन झालेलं आहे आणि सौरभजी लाड साहेबांचं देखील ते शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या मॅच मध्ये इक्वेशन चेंडू शिल्लक आहेत ते 16 आणि 16 चेंडू मध्ये 26 धावांची इथे आता खरं तर गरज आहे. क्षेत्रमध्ये यावेळेस एकच मिळेल. दुसरीचा प्रयत्न फंबल झाला आणि त्याचा फायदा घेतला लगेचच. प्रेझेन्स ऑफ माइंड भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. लगेच दुसरी आणि या दुहेरी धावांनी धावसंख्या पुढे सरकत असताना टोटल 13 वर, म्हणजे आता येणारे 15 चेंडू आणि 15 मध्ये 24 बनवायच्यात. 15-24 समीकरण आहे. इतकं कठीण नाही. या 2 मोठे फटके मात्र मॅच आपल्या बाजूने झुकवू शकतात. येतील का? ऑन साईडला कसा होता व्हाईट बॉल. अवांतर धाव. यापूर्वी देखील योग्य निर्णय होता पंचाचा, त्यामुळे वाद मात्र कोणत्याही प्रकारे आपण घालू नका. धावसंख्येचा विचार केला तर 13 होत्या, एक एक्स्ट्रा आली, 14 झाल्यात. 15 चेंडू आणि 23 बनवायच्यात. 15-23 आहे म्हणजे 2 षटकार या मॅच मध्ये पुरेसे आहेत. पण इथे सिंगल डबल देखील घेण्यामध्ये असमर्थ आहेत पूर्णपणे फलंदाज VKK टायगर्स. आता मात्र बॅटिंग लाईनअप पूर्ण गेली आहे. पुढचा बॉल स्टंप्सला लॉफ केलाय. जबरदस्त थेट हायवेवर पाठवलाय चेंडूला समोरच्या दिशेनं ओव्हर द लॉंग ऑन. इट्स द यूज ऑन मॅक्सिमम KPL सिक्सर. क्लासिकल फटका. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि लॉंग ऑनच्या वरून पाठवलं सीमारेषेच्या बाहेर षटकार. मी आज गोष्टीचा उल्लेख केला. 2 मोठे फटके मॅचला पूर्णपणे बदलून टाकतील आणि एक तर आलाय समीकरण राहिले आता येणारे 14 चेंडू आणि 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 13-17 शेवटचा बॉल. 13-17 ची मॅच. ड्राईव्ह केला, फटका चांगला क्षेत्ररक्षका डीप मध्ये लॉंग ऑनच्या क्षेत्रात एकच मेल आणि आता मात्र शेवटचे 2 षटक शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी करायचा धावा त्या 16. 12 चेंडू 16 धावा. बारा 16 हे इक्वेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये. समीकरण रंगेल, मॅच रंगेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. पण खरे तर या स्पर्धेचं मुख्य आकर्षण जर आपण पाहिलं कोलगा प्रीमियर लीग मध्ये 1 मॅन ऑफ द मॅच आणि तब्बल 8 पारितोषिक आहेत. म्हणजे तुम्हाला सोबत अजून 2 जणांना आणावं लागेल फक्त पारितोषिक नेण्यासाठी. ब्युटिफुल ट्रॉफी, त्यानंतर वॉटरमेलन, कोल्ड ड्रिंक, त्यानंतर लस्सी आणि फरसाण देखील, ज्यूस, रिअल ज्यूस, गॉगल आणि हेडफोन, महत्वपूर्ण काही गोष्टी देखील आहेत. कारण शीतपेय, कारण गरम वातावरण आपण पाहतो त्यामुळे शीतपेय, लस्सी, त्याचप्रमाणे खेळ झाल्याच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये थकवा जाणवतो त्यामुळे फ्रुट्स आहेत. हायड्रेटेड राहण्यासाठी ज्यूस देखील आहे. खरं तर उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल आहेत आणि त्याचप्रमाणे जर एखादा संघ मॅच हारला तर मूड ठीक करण्यासाठी गाणे ऐकायचे असतील तर हेडफोन देखील. क्या बात आहे, चांगली संकल्पना आहे. 8 पारितोषिक तब्बल आपल्याला पाहायला मिळतात. बॉल
बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा अरबाज आला. अरबाज आहेत तरी किती आता एक बॅटर देखील आहे. चांगलं क्रिकेट, जबरदस्त स्पर्धा आहे. तापमान वाढलं आता भरपूर. उन्हाचा तडाखा प्रचंड बसतोय. अरबाज कटका असा होता. गुड बॉलिंग, टॉप बॉल. समीकरण बदललं आता 11 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 11-16 सह इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. 11-16 कठीण उचल इक्वेशन. ऑनसाइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. हा देखील डॉट म्हणजे सलगचा दुसरा डॉट आला. अरबाजने इम्प्रेस केला. मॅन विथ गोल्डन आर्म सध्याच्या घडीला NSG फिटनेस साठी अरबाज एक चांगलं कार्य करतोय. 12-16 समीकरण, 2 डॉट. पुढचा बॉल पूल करायचा होता. आणखीन एक डॉट. 1 बाउन्स. आय थिंक अंपायर कॉल देतात पण पॉदी ओव्हरचा इशारा दिला पंचांनी, कारण पडल्यानंतर जास्त उसळी घेत होता. कदाचित याच्यानंतर जर बाउन्सरचा प्रयत्न केला तर नो बॉल इथे पंच घोषित करतील. पण आता मला वाटत नाही बाउन्सरचा प्रयोग करतील, कारण 3 डॉट त्यांना काढायचे होते ते आलेले आहेत. आता कदाचित टप्पा पुढे असेल. हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. लाईन मध्ये परिवर्तन, पण दिशा खराब होती. लेग स्टंप वरती फक्त ग्लान्स केले चेंडूला आणि त्यानंतर आपण पाहतोय बघता बघता दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय. धावा इथे पूर्ण केल्या तर तब्बल 3 धावा म्हणजे 3 डॉट कव्हर अप करण्याचा प्रयत्न. आता चेंडू शिल्लक ते या मॅच मध्ये 8 आणि 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. या 3 धावा इम्पॉर्टंट आहेत. 8-13चा समीकरण आहे. खरं तर एखादा मोठा फटका सामना खुला करेल, पण तो मोठा फटका येईल का सध्याच्या घडीला? 3 डॉट आल्याच्या नंतर एक सिंगल. बघा जास्त वेळ आपण घेतात. ऊन आहे मान्य आहे, पण आपण एक मॅच खेळून आराम करतो, पण पंचांना तसे नाहीये. इतक्या उन्हाच्या तडाख्यामध्ये देखील त्यांना कंटिन्युअसली 6 मॅचेस कव्हर करायच्यात. पुढचा बॉल खोला टाकला, खोदून काढायचा होता खरं तर हा बॉल. परफेक्ट यॉर्कर, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेला आणि आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल इज क्रिएटिंग ट्रिमेंडस प्रेशर ऑन बॅटिंग साइड. डॉट बॉल प्रत्येक जो येईल तो प्रचंड दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या VKK टायगर्स या संघावर. 7 बॉल 13 धावा. लास्ट बॉल. खरं तर हा चेंडू महत्वाचा आहे. डॉट आला तर प्रेशर भरपूर जास्त वाढेल VKK टायगर्सवर. एखादा मोठा फटका प्रेशर रिलीफ करेल. वर लागलाय दांडी गुल. 6 चेंडू अखेरचे आणि अरबाजने काय कमालीची गोलंदाजी केली आहे. मॅन विथ गोल्डन आर्म. एक्सलेंट बॉलिंग बाय अरबाज. लास्ट 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचा 13. न्यू बॅटर साहिल आणि साई आणि गोलंदाजी मार्कवर. बॉलर तन्वीर. चला तन्वीर, प्रॅक्टिस सेशन आता बंद करा. बॅटर आपण त्वरित स्ट्रायकिंग एंडवरती जायचंय, कारण अखेरचे 6 बॉल 13 धावा. मॅचचा रिदम तुटला मग मॅचला मजा राहत नाही मित्रांनो. मॅचचा रिदम तोडू नका. ज्या रिदम मध्ये सामना सुरू आहे, आता तुम्ही विकेट देखील चांगले मिळवलेले आहेत, त्यामुळे जर बॅटरला सेट होण्यासाठी तुम्ही वेळ द्याल तर तुमच्या विरोधामध्ये काही गोष्टी घडू शकतात. त्यामुळे आता मॅचचा फ्लो जो रिदम आता बनलाय तो तुम्ही तोडू नका. तो सातत्यपूर्वक पुढे नेण्याचा प्रयत्न करा. 7-13. पहिले 3 बॉल इम्पॉर्टंट. बॉलिंग ट्रॅक वरती तन्वीर. पहिला बॉल.
हो पहिल्याच बॉल खोलत टाकला, ड्राईव्ह केला, फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत एकच धाव. ओ सेकंडचा कॉल, दुसरी बेल, खराब फिल्डिंग खराब झाली. 2 धावा मिळाल्या, 11 करायच्या, चेंडू शिल्लक आहे ते 5 चेंडू 11 धावा. पहिले 3 बॉल महत्वाचे होते. पहिल्या 3 बॉल जर डॉट किंवा पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 2 ते 3 धावा जर आल्या तर दबाव वाढेल बॅटिंग टीमवर. पण आता या येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एखादा चांगला फटका मॅच बनवेल VKK टायगर्स देखील. 2 मिळाला, 13 करायचा होता, 11 करायच्या. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 5-11. फटका चांगला, सुंदर फटका, समोर खेळण्यात एक मेल. सेकंडचा कॉल नाही, एकच धाव. म्हणजे आता करायचा धावा 10 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 4 धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 4 मध्ये 10 धावांची गरज आहे. मॅच रंगली आहे, जबरदस्त सामना पहिला आज आपल्याला पाहायला मिळतोय. तो कोलगा प्रीमियर लीग 2024 या 3ऱ्या पर्वातला प्रचंड दबाव आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही बाजूंनी 4 चेंडू आणि बनवायच्या धावाला 4 धावा. चांगला चेंडू कमबॅक केलाय बॉलर तन्वीरनं देखील. एक्सिलेंट बॉल, कोला टाकला, ब्लॉकवर कोणताही उत्तर देत आलं नाही, प्रत्युत्तर देत आलं नाहीये. डॉट बॉल दबाव वाढवेल करण्यात अखेरचे 3 चेंडू आणि 3 मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. 3 धावाचं इक्वेशन या मॅच मध्ये. चांगली लाईन, चांगली लेंथ आणि अगदी अॅक्युरेसी, मार्जिन ऑफ एरर कमी होता आणि त्या अनुषंगानं या टोटल डिफेंड करण्यामध्ये अद्याप तरी यश मिळतंय. ऑफ साईडच्या मध्ये प्रहार केला फिल्डर डीप मध्ये. इथे या चरणावर मिस्टेक करून चालणार नाहीये. गुड फिल्डिंग पैकी थोडी करा, मिळेल एकच धाव. म्हणजे अखेरचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. आता इथनं एक मोठा फटका भरपूर इम्पॉर्टंट असेल. इथून जर मोठा फटका आला नाही तर मॅच बनवू शकत नाहीये VKK टायगर्स. सो या बॉलवरती एक मोठा फटका भरपूर जास्त महत्वाचा असणार आहे. तो मोठा फटका येईल का सध्याच्या घडीला या मॅच मध्ये ते इम्पॉर्टंट. महत्वपूर्ण चरणावर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 9 धावा, जो सीता 22 सेकंद आणि विजयाचे घौड दौड आपली कोण सुरू करेल या स्पर्धेमध्ये. डॉट बॉल आलाय आणि जवळपास हा सामना NSG फिटनेसच्या बाजूने झुकलाय. आता फक्त एक लीगल डिलिव्हरी हवी आहे. 1 बॉल 9 धावा. लीगल डिलिव्हरी आली तर मॅच संपेल. पण गोलंदाजाच्या मनामध्ये जर वेगळं काय करण्याचा विचार आला तर या मॅचला कलाटणी मिळेल. 1 बॉल 9 धावा. सामना संपला, मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो NSG फिटनेस न अवघ्या 36 धावा डिफेंड केलात. व्हॉट अ बॉलिंग. सर्व गोलंदाजांनी सुंदर, इकॉनॉमिकल, अचूक, भेदक, आक्रमक गोलंदाजी केली आणि त्या अनुषंगाने 36 धावा डिफेंड केल्या गेल्या. वेल प्लेड NSG फिटनेस.